भुदरगड येथील निसर्गरम्य जांभूळकडा पर्यटनस्थळी एक दुर्दैवी घटना घडली। वेंगरुळ तालुका भुदरगड येथील 25 वर्षीय युवक फिरण्यासाठी गेला असता अचानक पाय घसरून तो 25 ते 26 फूट खोल दरीत पडला। काल दुपारपासून त्याचा मृतदेह दरीत अडकला होता। आपत्कालीन व्यवस्थापन आणि कोल्हापूर येथील टीम त्याच्या शोधात होती, परंतु आज सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांना यश आले नाही। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधला। सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना नवीन बचाव टीम पाठवण्याचे आदेश दिले। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जीवरक्षक दिनकर कांबळे यांना घटनास्थळी पाठवले। दुपारी 1:30 वाजता अखेर बचाव कार्यात यश आले आणि मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। कालपासून वेंगरुळ, दोनवडे, खेडगे, एरंडपे, नितवडे येथील स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते। तालुका भुदरगड येथे काल या ठिकाणी 2 वाजता सूरज बाळू मेने हा 25 वर्षाचा वेंगरुळ तालुका भुदरगड येथील युवक पर्यटनासाठी या ठिकाणी आला असता या ठिकाणी पर्यटन म्हणून या ठिकाणी जांभूळकडा या नावाच्या धबधब्याजवळ तो बसला असता अचानक पाय घसरून तो पाण्यामध्ये पडला। पोहता येत नसल्यामुळे त्याचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झाला। कालपासून अनेक लोक असेल, वन विभाग असेल, या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे पथक असेल, हे पथक या ठिकाणी कालपासून प्रयत्न करत आहे, पण ते यशस्वी होताना दिसत नाही। शासनाची ही कुचकामी यंत्रणा अधिक गतीनं या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असताना कालपासून अद्याप त्यामध्ये सुधारणा दिसत नाही। या ठिकाणी आम्ही अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहे आणि अनेक जण प्रयत्न करतो, पण या सरकारच्या नाकर्तेपणामुळं आम्ही जिल्ह्याचे नेते बंटी पाटील साहेब यांना सकाळी दुर्दैवी संपर्क साधला। बंटी पाटील साहेबांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली, तहसीलदार यांच्यासोबत चर्चा केली आणि ही चर्चा केल्यानंतर थोडीशी या ठिकाणी आता गती वाढताना दिसत आहे। त्यामुळे निश्चित हा प्रयत्न थोड्या वेळाने यशस्वी होईल, प्रयत्न या ठिकाणी सापडत। पण या सगळ्यांची भूमिका बघितली तर एका कुटुंबातला कर्ता पुरुष, युवक पुरुष या ठिकाणी आज गेल्यामुळं त्या घरावर या ठिकाणी शोककळा पसरले, अखंड गावावर या ठिकाणी दुःख पसरलेलं आहे। पण आमची शासनाला जाहीर विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या कुटुंबाला आपत्ती व्यवस्थापनातून जिल्हाधिकारी असतील, वन विभाग असेल आणि तहसीलदार असतील यांनी तातडीनं या ठिकाणी मदत जाहीर करावी अशी आम्हा सर्व या ठिकाणी गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे। LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।